केवायसी करूनही हप्ता बंद झालाय. लाडक्या बहिणींनो, इथं नोंदवा आपली तक्रार. 1500 रुपये होतील तात्काळ सुरू. नक्की काय आहे संपूर्ण बातमी? राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारनं 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे. मात्र या योजनेच्या निकषात न बसताही काही महिला लाभ घेत असल्याचं समोर आलं. त्यानंतर सरकारनं सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक केले. पण पात्र असताना तसेच ई-केवायसी केल्यानंतरही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे. अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत आहेत आणि पात्र आहेत. तसेच ई-केवायसी सुद्धा त्यांनी केली आहे. मात्र असं असतानाही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे येत नाहीयेत. अशा महिलांनी काळजी करण्याचं कारण नाहीये. या महिला या संदर्भात तक्रार नोंदवू शकतात. नारी शक्ती दूत ॲपमधील आपल्या प्रोफाईलला लॉग इन करून यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करून आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे अप्रूव्ड, डिसअप्रूव्ड, पेंडिंग, रिजेक्टेड असे शेरे आणि लाभार्थींचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील. जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात सुद्धा भेट देऊन तुम्ही आपला हप्ता का रखडला याबाबतची माहिती मिळवू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बाल विकासाच्या 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता. तसेच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता.